ममतांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यास बंगालमध्ये सरकार कोणाचं, उज्ज्वल निकम यांनी सांगितलं कायदेशीर मार्ग. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत 207 जागा जिंकत भाजपने ऐतिहासिक मुसंडी मारली. तब्बल 15 वर्षाच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला धक्का देत भाजपनं बंगालमध्ये स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला. पश्चिम बंगालमधील हा विजय भाजपसाठी अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक मानला जातो. आता भाजपकडून सरकार स्थापनेची तयारी देखील सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव मान्य नाही, यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यास सरकार कोणाचं याबाबतही चर्चा सुरू आहे. यावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली आहे. आपला पराभव होऊन सुद्धा तो आपल्याला मान्य नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हणणं हे चुकीचं आहे. त्यांच्या अशा वक्तव्यातून पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असे झाले तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकेल असं त्यांना वाटत असेल, परंतु असं होण्याची शक्यता नाही असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. तसेच ममता बॅनर्जींना पराभव मान्य नसेल तर त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा उपयोग करायला हवा. मात्र तसे न करताना त्या कुठेही दिसत नाहीत. आपला पराभव होईल या त्यांना अपेक्षित नसताना त्यांचा पराभव झाल्याने ममता बॅनर्जींना मोठा मानसिक धक्का बसला असून वेळप्रसंगी त्यांना उपचार देखील घ्यावे लागू शकतात. त्यांना आपल्या पराभवाबाबत शहाणपण सुचेल आणि बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी अपेक्षा आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे. ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागेल अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. आपल्या पक्षाची पूर्णपणे हारल्यानंतर तरी सुद्धा मला हार मान्य नाही, मीच मुख्यमंत्री आहे, अशा तऱ्हेचे बेछूट व बेलगाम वक्तव्य करणं हे त्यांच्या पक्षाला नाही तर त्यांना वैयक्तिक देखील अत्यंत चुकीच्या रीतीने ते वागलेलेच असं माझं स्पष्ट मत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी हे सतत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष त्यांचा पक्ष राज्य करत होता. त्यामुळे पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्याचा फटका एवढा मानसिकतेवरती होऊ शकतो याची मला कल्पनाच नव्हती. कारण मी मुख्यमंत्र्याचा राजीनामा देणार नाही, मला पराभव मान्य नाही, ही वक्तव्य काय दर्शवतात? ही वक्तव्य आपल्या कार्यकर्त्यांना, तृणमूलच्या कार्यकर्त्यांना भाजप पक्षाच्या विरुद्ध प्रोत्साहित करायचंय का? कायदा व सुव्यवस्था पश्चिम बंगालमधले बिघडायची आहे का? असे अनेक प्रश्न येतात. कारण ममता दीदी ह्या सुशिक्षित आहेत, त्यांना माहिती आहे निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना पराभव मान्य नसेल तर कायदेशीर मार्ग आहे, पण त्याचा उपयोग न करता अशा तऱ्हेचं बेछूट वक्तव्य करून घटनेच्या विरोधी वागत आहात. समजा ममता दीदीच्या शहाणपणात भर पडली नाही तर राज्यपालांना, पश्चिम बंगालच्या राज्यपालांना याच्यात हस्तक्षेप करावा लागेल, तृणमूल काँग्रेसचं सरकार बरखास्त करावं लागेल आणि जे नवीन निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नेत्यांना त्यांना बोलावं लागेल आणि त्यांना सरकार स्थापनेविषयी आमंत्रण द्यावं लागेल. ही सरळ कायद्यामध्ये आपल्या तरतुदी घटनेत